उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली होती ते जिल्हा प्रमुख आपल्या सोबत आहेत, गंगाप्रसाद आनेरावजी आपल्या सोबत आहेत। काय पहिली प्रतिक्रिया, कधी दाखल होणार आहेत खासदार संजय जाधव? खासदार संजय जाधव साहेब आज नांदेडला 5 वाजता येणार आहेत आणि त्याच्यानंतर खासदार साहेबाला आणण्यासाठी या परभणी जिल्ह्यात त्यांचं आगमन होण्याच्या अगोदर एक 200-300 फोर व्हीलर त्यांना आणण्यासाठी कार्यकर्ते जाणार आहेत आणि आल्यानंतर दत्तधाम परिसर वसमत रोडून ते त्यांच्या घरापर्यंत एक 2000 मोटरसायकलची रॅली आहे। पण मागच्या 2 दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यातलं मानवत तालुक्यातलं एक यशवाडी म्हणून मारुतीरायाचं देवाचं तीर्थक्षेत्र आहे, तिथे एक मोठी दुर्घटना झाली। त्या दुर्घटनेमुळं परभणी जिल्ह्यामध्ये खासदार साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना सांगितलं आहे की कुठेही गाजावाजा करायचा नाही, कुठेही फटाकड्या वाजायचं नाही, कुठं बॅनर लावायचे नाही, बँडबाजा असं कुठलंच अतिशोक्ती करायचं नाही। पण साहेब यायलेत कळाल्यानंतर साहेबांनी जो घेतलेला निर्णय ते कार्यकर्त्याच्या आग्रह खातीर घेतलेला होता, म्हणून कार्यकर्ते काही थांबायला तयार नाहीत। हजारे कार्यकर्ते नांदेडला एअरपोर्टवर जाणार आहेत आणि ते एक 5-6 हजार कार्यकर्ते 2-3 हजार मोटरसायकलवर दत्तधाम ते घरापर्यंत निघणार आहेत। त्यांनी जो काही निर्णय घेतला त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सेनेकडनं आव्हानं दिली जातात की गाडी फोडू, त्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाहीत, अशा पद्धतीनं शिवसैनिक आव्हानं करतात। त्या आव्हानाला कसं बघता तुम्ही? खासदार साहेबांनी ज्या दिवशी निर्णय घेतला, एक 4-5 दिवसा रविवारी सोमवारपासून बातम्या सुरू झाल्या, तुम्ही बघत असाल परभणी जिल्ह्यामध्ये